प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम. आमच्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. नवीन पाहत व ऐकत असाल तर सबस्क्राईब करा. आपल्या विश्वासी लोकांना व मित्रांना लिंक खूप शेअर करा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा. धन्यवाद. योना पुस्तक. लेखक योना 1:1 विशेषतः योना नावाच्या पुस्तकाचे लेखक म्हणून संदेष्टा योनाला ओळखते. योना नासरेथजवळील गत-हेफेर नावाच्या गावातून आला होता, ज्याला नंतर गालिली म्हणू लागले. 2 राजे 14:25 हे योनाला काही संदेष्ट्यांपैकी एक बनवते, ज्याला उत्तर इस्रायलच्या राजाने सन्मानित केले होते. योनाचे पुस्तक देवाच्या सहनशीलतेवर आणि प्रेमळपणावर प्रकाश टाकते आणि जे त्याला दुसऱ्या संधीची आज्ञा न मानणाऱ्यांना देण्याची इच्छा व्यक्त करतात. तारीख आणि लिखित स्थान साधारण इसवी पूर्व 793-450 ही कथा इस्रायलमध्ये सुरू होते. जोपाचा भूमध्यसागरीय बंदर आणि अश्शीर साम्राज्याची राजधानी निनवे शहरातील तिग्रीस नदीच्या आसपास संपते. प्राप्तकर्ता योनाच्या पुस्तकातील प्रेक्षक म्हणजे इस्रायलाचे लोक आणि पवित्र शास्त्राचे भविष्यवाचक. हेतू, अवज्ञा आणि पुनरुज्जीवन ही या पुस्तकातील मुख्य विषय आहेत. व्हेल माशाच्या पोटात असलेल्या योनाच्या अनुभवामुळे त्याला पश्चात्ताप करण्याची एक अद्वितीय संधी मिळाली आहे. त्याची सुरुवातीची अवज्ञा त्याच्या वैयक्तिक पुनरुज्जीवनापेक्षाही नाही, तर निनवेकरांसाठी देखील आहे. देवाचे संदेश संपूर्ण जगासाठी आहे, फक्त आपल्याला आवडणारे लोक किंवा जे आपल्यासारखेच नाहीत. देवाला खऱ्या पश्चात्ताप करण्याची आवश्यकता आहे. तो आपल्या अंतःकरणाबद्दल आणि खऱ्या भावनांबद्दल काळजीत आहेत. इतरांना प्रभावित करण्यासाठी चांगले कर्म नाही. विषय, सर्व लोकांना देवाची कृपा. रूपरेषा 1. योनाचा आज्ञाभंगपणा. 1:1-14 2. योनाला एका मोठ्या माशाकडून गिळण्यात आले. 1:15 आणि 16 3. योनाचा पश्चात्ताप. 1:17 ते 2:10 4. योनाचा निनवेतील उपदेश. 3:1-10 5. देवाच्या दयाळूपणाबद्दल योनाचा क्रोध. 4:1-11